मला वाटतं आपण सगळेजण जाणता की महाराष्ट्रावर सगळ्यात मोठे उपकार म्हणायला पाहिजेत. आपण मी शब्द वापरतो बरं का. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्रवर्तक या सगळ्या भगिनींनी आमच्या तुटपुंजा वेतनामध्ये कोविड काळात जी सेवा दिलेली आहे ती सेवा त्याची तुलना कशाशी करता येणार. म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडे मास्क नव्हते, तोंडावर पदर घेऊन घराघरात जाऊन या महिला सेवा करत होत्या आणि त्या सेवांना त्या महिलांना तुटपुंजा पगार मिळतो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना आपणा सगळ्यांना माहिती आहे की कोविड काळात केलेलं काम त्याची जगभर प्रशंसा झाली. पण त्यावेळेला ते नेहमी म्हणायचे की या सगळ्यांचाच मला साथ मिळाली आणि एवढा फोकस होता की त्या काळात सुद्धा पगार मिळत नव्हते, पण आशा सेविकांचे, प्रवर्तकांचे, अंगणवाडी सेविकांचे पगार उद्धवजींनी वेळेवर द्यायला लावले. एवढंच नव्हे, तुटपुंजी का होईना पण त्या काळात त्या पगारात वृद्धीसुद्धा केली होती. हे स्वतः त्या महिला भगिनी, त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या भगिनी मान्य करतात. आत्ता प्रश्न असा आला की यांचं वेतन वाढ, त्या अंगणवाडी सेविकांचंही मध्ये आंदोलन झाले आपल्याला माहिती आहे. आता या आशा आज रविवारी म्हणून त्या थोड्या आल्यात, पण त्या सगळ्या आशा सेविका त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. आणि ती निराशा का आली तर राज्य सरकार शब्द देते आणि फिरवतं. ते एक विद्वान मंत्री आहेत राज्य सरकारमध्ये, त्यांचं स्वास्थ्य बघायला लागेल, एकदा त्याचं सगळं तपासायला लागलं, डोकं नाही सगळं तपासावं लागेल. त्यांनी यांना शब्द दिला की तुमच्या पगारात वाढ करतो, अशा वर्करांच्या पगारात 7,000 रुपये वाढ करतो. त्यांना आता 7,000 मिळतो. महागाई किती झाली, सिलेंडरचे भाव आता तुम्ही त्यांच्याकडे पुन्हा एकदा ऐकून घ्या. 1 मिनिट. सिलेंडरचे भाव किती आले? 1200. ऐका, 400 रुपये भाव असताना भाजप रस्त्यावर उतरत होती हो. या गरीबांना 1200 म्हणजे तिप्पट भाव वाढ झाली ना. पगार तेवढाच, खर्च तिप्पट, पण निदान तो दुप्पट पगार करण्याचा शब्द तुम्ही दिलात. आमच्या भांडण शब्द न पाळल्यामुळे झालं ना. दिलेलं वचन न पाळणं, खोटं बोलणं, वेळ मारून नेणं, कपटी कारस्थानं करणं, कपटपणा करणं, हे सगळे त्यांचे सद्गुण आहेत. त्यांच्यासाठी त्याच्यावर त्यांनी त्या लोकांना 7,014 करतो सांगितलं, केलं नाही. प्रवर्तकांना 12,000 मिळतो, त्यांना 10,000 वाढ करू असं त्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, केलं नाही. अजूनही त्यांचा जिअर निघत नाही. लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे सरकार करते. हे सरकार सर्वसामान्यांचं कधीच नव्हतं. मुंबईचं थोबाड रंगवण्यासाठी जितके पैसे खर्च केले ना तेवढ्या पैसे त्यांचं वेतन वाढ होईल बरं का. नाही केलं. तुम्ही जो सरकार आपल्या दारी नेऊन जो तमाशा मांडलाय ना, त्या तमाशाला जेवढा खर्च होतोय ना तेवढ्या पैशात सुद्धा म्हणजे लोकांचं राहिलं देणं, त्या बाकीचा जो खर्च होत राहतो, यांच्या पोस्टर, यांचे फ्लेक्स, यांच्या गाड्या, यांच्या घोड्या, बरोबर सगळं ते सरकार पण आपलं नाही म्हणत, ते मोदी सरकार दारी असं म्हणतात. त्याच्यावर गावातल्या लोकांनी अडवलंय. शेतकरी सोयाबीनचा भाव काय होता म्हणून विचारतात. त्यांच्याच उपमुख्यमंत्र्यांची भाषणं काढा विधानसभेत केलेली, सोयाबीनला एवढा भाव देऊ. एसटीचं बंडल बसलं इकडे कुठेतरी, त्यांना विचारा ना, सरकारी सेवेत समाविष्ट करणार होते ना, काय झालं? ते नाचे कुठे गेले? ते खोत आणि ते कोण पडाळकर ते नाचायचे तिकडे येऊन टाळ घेऊन, ते नाचे कुठे आहेत आता? वाढला का? एसटी झाली का विलीन? सगळ्या गोष्टी खोटं बोलायचं. आमच्या आदरणीय उद्धवजींना त्रास देण्याचं काम केलं कोविड काळात. आता स्वतः तेच चालू आहे. गोरगरीब महिलांना लाज नाही वाटत का हो तुम्हाला? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, विश्वासघात करता गरिबांची, खेळता त्यांच्या जीवाशी. आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला सकाळी म्हटलं तिथे झाल्या आंदोलन जाऊन ये, माझा मतदारसंघ आहे, मी आज आलोय, त्यांच्या वेदना ऐकल्यात. आणि माझी विनंती राज्यपालांना सुद्धा आहे, जरा कान तो ओढा की तुम्ही गोरगरिबांच्या जीवाशी खेळताय. हे सरकार खेळतंय. रोज दाढीला हात लावून जवळ जगभर फिरत नुसता तमाशा मांडलेला आहे, तो बंद करा आणि लोकांचे काम जे काही प्रश्न आहेत ते सोडवा. ते सोडवत नाहीत. तिकडे पेन्शनचं आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, भाव मिळत नाही म्हणून आंदोलन झालंय, इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही म्हणून आंदोलन झालंय, आरोग्य खात्यातले गोंधळ तर पराकुटीच आहे. म्हणजे तो एक नवीन स्कॅम आज ना उद्या बाहेर येईल बघा, आरोग्य घोटाळ्याचा. आणि परत इकडं कायदा सुव्यवस्था तुम्हाला माहिती आहे रस्सातळाला पोचलेली आहे. कायदा सुव्यवस्था रस्सातळाला पोचलेली, शेतकरी आत्महत्या करतो, ही महाराष्ट्राची स्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची जनता वाट पाहते कधी एकदा यांना घालवतो. तेच काम. आणि आत्ता सुद्धा या महिलांना जमेल की नाही माहिती नाही, शब्द देऊन पुरा. आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे, कुठल्याही गोष्टीचा विलंब करत न्यायचं. ज्या दिवशी आचारसंहिता लागली
का सुटले? तोपर्यंत कसं लटकावता येईल तो प्रयत्न सगळ्या बाबतीत चालू आहे, तो प्रयत्न आत्ताही सुरू आहे. माझी प्रार्थना आहे या आपल्या माध्यमातून की असलंच कुठेतरी दया, माया, करुणा आणि न्यायाची मन कुठेतरी सल किंवा चाड असेल तर या गरीब महिलांना पहिला न्याय द्या अशी मागणी या निमित्तानं मी करतो. सर, तुम्ही जसं म्हटलात की अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहे, ह्यांचं एक आंदोलन चालू आहे, तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाचे पोरं विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत, तिसरीकडे एकंदरीत शेतकरी उपोषणाला बाहेर पडलेले पाहायला मिळतात, चौथीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलनाला आहेत. पण या सगळ्यात मंत्री कोणतेही अद्याप या उपोषणस्थळी आंदोलनस्थळी कोणालाच भेट द्यायला जात नाही. कसं बघतात ते विरोधक या बाबतीत कमी पडतात का मंत्र्यांना प्रश्न विचारायला? नाही नाही, काय आहे त्यानं कुशाला दगडावर डोकं आपटायचं आहे का? मंत्री आहेत का ते? दगड आहेत ते सगळे, आणि सगळे दगड बसले असे आहेत ते. शेंदूर फासत जायचं त्यांच्यावर. भ्रष्टाचारी आहे, चाल शेंदूर फासतो भाजपचा, ॲड लॉन्ड्रीतून बाहेर आला, चला याला मुख्यमंत्री करा. ते त्यांना काय नैतिक अधिकार राहिलाय बोलायचा? कुठल्या तोंडाने जाणार? मधल्या काळामध्ये माहिती आहे ना, त्यांच्यातले एका सहकारी बोलला, अरे आम्ही लग्न कार्यात पण जाऊ शकत नाही. आले रे आले का लोक बोलतात 50 खोके एकदम ओके. ते 50 खोकेवाल्या लोकांना गरिबांची काय करणार आहे? गरिबांच्या वेदना काय करणार आहेत? म्हणून विरोधी पक्ष सातत्यानं करतोय, त्यांना ते हवंय हेही सांगतो. विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरावं, मग अरविंद केजरीवालला कसा घालता येईल तशी सगळ्या नेत्याने एकेकाला जेलमध्ये घालायच्या आणि मग निवडणुका लढवायच्या. आपल्यालाही स्ट्रॅटेजी कळते बरं का. त्यांना दंगे हवेत, आम्हाला दंगा नको आहे. आम्हाला लोकशाही पद्धतीने इथं सरकार स्थापन करायचं आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सरकार स्थापन करायचं. सर, काल दिल्लीत पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची 30 मिनिटं जी आहे ती बैठक पार पडली. पंकजा मुंडेंनी याआधी गाव चलो अभियानात म्हटलंय की मला राजकारणातून मुद्दाम डावललं जातं. त्याच पंकजा आणि प्रीतम मुंडेंसोबत फडणवीस बसतात. मला असं वाटतं की याच्यावर न बोललेलं बरं. हाही एक तमाशाच आहे. ते किती कपटी आहेत ना आणि कारस्थानी आहेत. ते स्वतःला चाणक्य समजतात बरं, पण कपटी आहेत ते. बोलतो मी समजा कपटी कपट कारस्थान करण्यात त्यांचा हात कोणाला पकडता येणार नाही. ज्या सगळ्यांबद्दल म्हणजे आता त्यांच्यासोबत बसलेल्या प्रत्येकाबद्दल त्यांचं जे वक्तव्य आहे ना, माझी आपल्याला विनंती आहे, आर्काईव्हमध्ये जा आणि देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतली भाषणं आणि बाहेरची भाषणं लौकी दाखवा तुम्ही बरं का. ती दाखवा आणि लोकांना कळू द्या की काल काय बोलले, आज काय बोलतायत, माणसं कशी लॉन्ड्रीतून शुद्ध होत आहेत. ती आर्काईव्हमध्ये दाखवण्याची गरज आहे. ती जनतेला अधिक प्रगल्भ करण्याची गरज आहे. जनतेला जागरूक करण्याची गरज आहे. असल्या खोट्या लोकांपासनं, असल्या भ्रष्ट लोकांपासनं, अशा अनैतिक सरकारकडनं, अशा घटनाबाह्य सरकारला लवकरात लवकर दूर करणं हेच आपलं आद्य कर्तव्य राहील. तरच महाराष्ट्रातील गोरगरिबांना न्याय मिळेल असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि 20 तारखेपासून महाराष्ट्रात मराठा समाजासाठी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन भरवण्यात येणार आहे. कसं बघ? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा यांना घेण्याची लायकी नाही. छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद, भाजपा के साथ असं म्हणणारे लोक बरं का. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना काय केलं होतं? ज्या सरकारमध्ये महिलांबद्दल अर्वाच्य बोलणारे लोक मंत्रिपदावर आहेत, महिलांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे अत्याचार करणारी माणसं मंत्रिपदावर आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? त्यांना छत्रपती शिवरायांबद्दलचा अभिमान आहे. भ्रष्टाचारी लोकांना छत्रपती, शेतकऱ्याच्या कणसाला सुद्धा हात लागता का बने असं शिवछत्रपती महाराजांचं पत्र होतं. तिथं रोज लुटण्याचं काम सुरू आहे. लुटारू आणि लुटणारे सगळे एकत्र आहेत बरं का. आणि संबंध महाराष्ट्राला लुटलं जातंय आर्थिकदृष्ट्या, लुटलं जाते सामाजिकदृष्ट्या आणि लुटलं जाते सांस्कृतिकदृष्ट्या. बदनाम होतोय महाराष्ट्र तिन्ही ठिकाणी. एवढंच कलंकित करण्याचं काम या सरकारचं सुरू आहे. त्यातून महाराष्ट्राला लवकर वाचवण्याची गरज आहे. आम्ही इथे 9 तारखेपासून मुंबईमध्ये दाखल झालेलो आहे. 9 तारखेपासून आतापर्यंत एकही सत्तेत असलेला मंत्री कुणीही आम्हाला भेटायला आला नाही. आणि जे आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की 7,000 आणि 10,000, ते आम्हाला असं वाटते की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जर दिलं तर आम्ही आमच्या गावाला जायला मोकळं होणार आहे. कारण त्यांनी जे अंमलबजावणी म्हणजे घोषणा केली त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर जर केली आणि आमचा GR आम्हाला या मंगळवारपर्यंत काढला तर खूप म्हणजे सोयीस्कर होईल. कारण आमच्या उद्यापासनं सोमवारपासनं महिला इथे प्रचंड गर्दी होणार आहे आझाद मैदानवर. कमीत कमी 20 ते 25 हजार महिला आझाद मैदानवर धडकणार आहे आणि त्यांना तो GR काढण्यास भाग पाडणार आहे. त्यांनी मंगळवारला कोणत्याही हलतीमध्ये आमचा GR काढून आमच्या हवाली करावं आणि आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी मदत करावं एवढंच सांगतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.